तर 2 आरोपी यामध्ये निष्पन्न झालेले आहेत, त्यांना अरेस्ट पण केलेलं आहे, त्यांना दुसऱ्यांदा पोलीस कस्टडी मिळालेली आहे। आणि शाहरुख देसाई नावाचा जो आरोपी आहे तो सरकारी कर्मचारी आहे, MSEB खात्यामध्ये तो इंजिनियर म्हणून सर्व्हिसला आहे। तर त्याच्यावरती कारवाई करावी, त्याला नोकरीतून काढून टाकावं, तत्पूर्वी पहिल्यांदा सस्पेंड करणं, त्याची चौकशी नेमणं आणि चौकशी अंती त्याला बडतर्फ करणं, अशा पद्धतीची कारवाई करा अशी एक मागणी माननीय SP साहेबांच्याकडे केलेली आहे। दुसरा जो शाहिद नावाचा जो जिहादी प्रवृत्तीचा मुलगा आहे की ज्यानं हिंदू मुलींना ब्लॅकमेल करून त्यांना प्रेमाच्या फसव्या जाळ्यात अडकवून त्यांचे व्हिडिओ तयार केलेले आहेत, त्यांचे फोटो वेगवेगळ्या पद्धतीचे त्यानं मोबाईलमध्ये काढून घेतलेले आहेत। तर त्याच्या संदर्भामध्ये आणखी कुणी आहे का यामध्ये? कारण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जेव्हा त्याला पकडला तेव्हा त्याच्या तोंडून अनेक व्हिडिओ, अनेक मुलींचे व्हिडिओ त्यानं केलेले आहेत। ते व्हिडिओ डिलीट झाले आहेत का त्याचा तपास आता पोलीस करतायत। त्याची सगळी माहिती अजून पोलिसांच्याकडे डिटेल आलेली नाही, परंतु आमची सर्वांची शंका अशी आहे की 15-20 मुलींना या प्रकरणामध्ये टार्गेट केलेलं आहे। तर त्याचा तपास पोलिसांनी करावा। तर माननीय SP महोदयांचं म्हणणं आहे की आम्ही खोलामध्ये जाणार आहोत, त्याच्या पाठीमागे कोण आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये, त्याला कोण सपोर्ट करतंय, त्यानं व्हिडिओ करण्याचं कारण काय, व्हिडिओ करून मुलींना ब्लॅकमेल करण्याचं कारण काय, किंवा ज्या मुली त्याच्या या सगळ्या सापळ्यात अडकलेल्या आहेत त्या मुलींच्याकडूनच परत हिंदू मुलींना टार्गेट करणं, त्यांना धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकणं, त्यांना मांस खाणं वगैरे असे जे प्रकार केलेले आहेत, म्हणजे हे सगळं जे प्रकरण जसं नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण घडलं की त्या मुलींना पहिल्या दिवसापासूनच नोकरीला लागतानाच प्रभाव टाकणं, नोकरी लागल्याच्या नंतर त्यांना सुट्टी देताना मदत करणं, काही मुलींना सुट्टी न देणं, वीकेंडला त्यांना फिरायला घेऊन जाणं, किंवा त्यांना परत प्रेमाच्या जाळ्यात पडल्याच्या नंतर त्यांचे व्हिडिओ तयार करून एकाचा व्हिडिओ दुसऱ्याला, दुसऱ्याचा व्हिडिओ तिसऱ्याला, दुसऱ्याला व्हिडिओ मिळाला तर त्यांनी परत तुझ्या घरात सांगतो ब्लॅकमेल करणं, परत तिच्याबरोबर शरीर संबंध प्रस्थापित करणं, परत तिचा व्हिडिओ तयार करणं, परत तोच प्रकार परतवड्यामध्ये झाला। परतवड्यामध्ये पण एका 19 वर्षाच्या मुलानं शेकडो व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि आता प्रकरण हे परत कोल्हापुरामध्ये घडतंय। म्हणजे हे काही षडयंत्राचा भाग आहे का, याच्या मुळात पोलिसांनी जाण्याची आवश्यकता आहे। म्हणजे हिंदू मुलींना अशा पद्धतीनं जाळ्यात अडकवणं आणि परत त्यांचा छळ सुरू करणं, परत त्यांना तोंड दाखवायला जागाच राहत नाही, ना आई वडिलांच्याकडे जाता येतं, ना समाजामध्ये बोलता येतं, पोलिसांच्या समोर तर सगळ्यांना येता येते काय, सगळ्यांना येता येत नाही ना, घाबरतात लोक। तर या सगळ्या मुळामध्ये जाण्याची आवश्यकता आहे। पोलीस SP साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये जावा आणि सगळा तपास या बाबतचा करून, आता यांच्यावरती 2 गुन्हे तर दाखल झालेले आहेत, आता ही संघटित गुन्हेगारी सारखाच प्रकार आहे ना, 2 जण हे आहेत, तिसरा महबूब म्हणून आहे, त्याचं नाव आता आमच्या सहकार्याने सांगितलंय की तो या सगळ्या ओळखी वगैरे करून द्यायला होता। आता संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत यांना आणता येतंय का, ह्या संदर्भात पोलिसांनी व्यवस्थितपणे तपास करून मकोकांतरात यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी पण आम्ही या प्रकरणात केलेली आहे। कोंढव्याची परिस्थिती अशीच आहे, कारण मागच्या 15-20 दिवसापूर्वी मी तिथं त्या एका मोर्चाच्या निमित्तानं गेलो होतो। जेवढी त्या परिसरात लव्ह जिहादची प्रकरणं घडतायत तिथं मुलींना ठेवलं जात आहे, जेवढी लँड जिहादची प्रकरणं घडलेली आहेत तिथं हे सगळे मुलं येऊन दादागिरी करतायत। तिथं कानिपनाथाचं मंदिर आहे बाजूलाच, कोंढव्यापासून इकडं सासवडला येताना त्या घाटामध्ये कानिपनाथाची पवित्र भूमी आहे, त्या भूमीमध्ये जाऊन तिथं पार्ट्या करणं, उघड्यावरती नमाज पडणं, तिथं जागेवरती ताबा टाकणं, हे सगळ्या गोष्टी तिथं घडतायत कोंढव्यातून। आणि हे कोंढव्यातलं जे प्रकरण आहे, लोकांना तिथं भीती वाटते कोंढव्यात जायला, आणि म्हणून मी मागं भूमिका मांडली होती की तिथल्या सगळ्या हिंदू समाजाने कोंढव्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक लोकवर्गणीतून उभा केलं पाहिजे आणि त्या कोंढव्यातल्या लोकांना संदेश दिला पाहिजे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म बदलला नाही। आज ही तुमच्या मानगुटीवरती तुम्ही जर धर्मावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्या मानगुटीवरती ठाण मांडून बसलोय, हा संदेश तिथं दिला पाहिजे।